मॅटर झालं होतं, पण साहेबांना येऊन आपले राणासाहेब हक्काचे मजूर संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आमचे, आणि हे साहेबांनी मिळून ते सगळं हे केलं. म्हणजे हे एकट्यामुळे नाही झालं, हे आपल्या सगळ्यामुळे झालं. साहेब एकटे पण करू शकत नाही, पण साहेबाचा परमाणू त्याचा माळू आहे. माळू सभा असून साहेबांनी जेवढं केलं एवढंच नाही केलं. साहेबांच्या तिकडं झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीमध्ये पण प्रत्येक माणसाला जॉब देणं, प्रत्येक माणसाचं काम करणं, प्रत्येक माणसाचं कागदपत्र जोडणं, त्याचं आई असो बहीण असो कोणाचं प्रत्येकाचं त्यांचं हेळून मिळून राहायचं काम आहे. आणि साहेबाला मी खूप खूप आयुष्य म्हणजे साहेबाला मी म्हणतो 100-200% आयुष्य भेटावं ही माझी इच्छा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रामेश्वर शेजूर साहेब. सगळ्यात मोठी शुभेच्छा साहेब सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं साहेबांचं. पण साहेबाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं म्हटलं तर मित्रांनो, साहेब एक वाघ आहे आणि वाघ छोटा आहे, पण भल्या भल्यांची त्यांनी परेशानी करून सोडली. आणि ते लोक एवढे परेशान आहे साहेबासाठी आज, या एवढे साहेबाला काय करावा हे त्यांना कळत नाही. आणि साहेबाचं जर कौतुक करावं म्हटलं ना, आता खरोखर एवढं कमी आहे की कोणतंही क्षेत्र असू द्या, की साहेब जिथं उभं राहिला तिथं लाईन चालू होते ते साहेबांची. आणि ज्यावेळेस साहेब तिथं पुढे जातात ना, भले भले लांबून बघणार, पुढे येणार, मोबाईलवर बघणार, पण शुभेच्छा देणार नाही. कारण कसं आहे, साहेबांची तेवढी दहशत नाही, दहशत पैसा नाही मित्रांनो, फक्त त्याचा मन स्वच्छ आहे. मन स्वच्छ नाही, तो माणूस स्वच्छ आहे. आणि माणूस स्वच्छ म्हणजे खरोखरच स्वच्छ आहे. आणि ह्या माणसाने झोपडपट्टीसाठी काय नाही केलं. एवढ्या झोपडपट्ट्या रेल्वेमध्ये गेल्या तर प्रत्येक माणसाने 15-15 लाख रुपये मिळून दिले, पण कोणाच्याकडनं चहा नाही पिली साहेबांनी. मी साहेबाला बोललो होतो, साहेब म्हणतो नाही, माझी झोपडपट्टी हे माझे मायबाप आहे आणि मी याच्यासाठी काही करेल साहेब. माझ्यावर किती केसेस झाल्या, काय झाल्या, पण साहेब झोपडपट्टीसाठी फॉर्म आहे. मध्ये एक आता परत आम्ही एक मोर्चा काढला होता साहेबांनी, कोणाचाही विचार नाही केला, कोणाकडनं रुपयांनी मागितलं, साहेबांनी सांगितलं काढायचा. आता त्या दिवशी अक्षरशः किती पब्लिक होती साहेबामागं, लोक बरे नेते असेल, अध्यक्ष असेल, बरेचसे लोक असेल, पण जे साहेबामागं पब्लिक आहे ही फ्री ऑफ 1 रुपयानं चहा न पिता येतात. आपल्याला बोलावं लागतात, फोन करावं लागतात. पण साहेबांची जर आज बघितलं असतात कमीत कमी 50च्या वर केक आपले साहेबांचे. आणि साहेबाचं एवढं योगदान आहे मित्रांनो. ह्या डोंबिवलीमध्ये जे मी स्ट्रॉंग झालेलं आहे आणि मी जर एवढं बोलतोय आणि हे जर करतोय, माझे आधारस्तंभ आणि माझे दैवत हेच आहे. आणि मी जे संघटना उभी केली आणि मी जेवढा स्ट्रॉंग झालेलो आहे फक्त आणि फक्त साहेबामुळे. साहेबांनी एकच सांगितलं, स्वतः चाला आणि स्वतःच्या जीवावर उभी राहा, कोणाच्या जीवावर उभी नंतर राहू, तर तुमची ओळख होणार. तुम्ही पाठीमागं किती जरी चालले तर तुम्हाला कोणी ओळखणार नाही, पाठीमागच राहणार. असे साहेबांनी हा मला शब्द दिला.